हॅलो, तर मी आज बनवत आहे लाल भोपळ्याचे घारकी. माझ्या मुलांना घारकी अतिशय आवडतात. तर याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. याच्यामध्ये थोड्याशा ट्रिक्स अँड टिप्स दिल्या आहेत जेणेकरून घारकी मऊ आणि लुसलुशीत होतील. यासाठी घेतला आहे मी पूर्ण मोठा भोपळा. तो मी कट करून त्याच्यातील जे धागे आणि बिया आहेत त्या मी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. नंतर भोपळा छोट्या छोट्या क्यूब्स मध्ये मी कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण भोपळा कट करून घेतलेला आहे. निघालेल्या वेस्टेज मधून मी बिया वेगळ्या करून घेतल्या आहेत. या सुकवून मी मुलांना याच्यातील बिया खाण्यासाठी काढून ठेवते. या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते, त्यामुळे मुलांना नक्कीच खायला द्या. आता आपण कट करून घेतलेल्या भोपळ्यामध्ये 1 वाटी पाणी घालून आपण हा भोपळा आता उकळायला ठेवणार आहोत. मोठ्या फ्लेमवरती आता हा भोपळा आपण झाकण लावून शिजत ठेवूया. तोपर्यंत आपण कट करून घेऊयात. या भोपळ्यासाठी मी 1 किलो गुळाचा वापर केलेला आहे. दहा 15 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया. भोपळा मऊ आणि लुसलुशीत असा शिजला गेला आहे. आता गॅस बंद करून आपण हे थंड करून घेऊया. त्यानंतर थंड झाल्यानंतर हा पल्प असा चमच्याने आपण काढून घेऊया. हा भोपळा शक्तिवर्धक आहे. आजारपणानंतर आलेला थकवा पूर्णपणे निघून जातो. हा भोपळा रस धातू आणि रक्तधातू वाढवणारा आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहेत, त्यामुळे तुम्ही नक्कीच खा आणि मुलांनाही खाऊ घाला. हा सर्व पल्प काढून झाल्यानंतर मॅशरने मॅश करून घेऊया. यामध्ये आपण आता किसलेला गूळ घालून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती गूळ विरघळून घेऊयात. गुळाचे पाणी होईल इतपतच आपल्याला त्याला गरम करायचे आहे. आता गूळ पूर्णपणे विरघळला गेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये सुंठ, बडीशेप आणि वेलची पूड टाकून घ्यायची आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण त्याला परातीत काढून घेऊ आणि याच वेळी आपण अर्धा चमचा त्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करणार आहोत. आता या मिश्रणामध्ये गव्हाचे पीठ लागेल तसे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि अगदी हलक्या हाताने ही कणिक मळून घ्यायची आहे. इथे दाखवल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने ही कणिक मळून घेऊया. तुम्ही बघू शकता कोणताही दाब न देता मी ही कणिक मळत आहे. अतिशय कमी पिठामध्ये अशी ही कणिक मळून झालेली आहे. आता याला 10 ते 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवू. 10 ते 15 मिनिटांनंतर मी दाखवल्याप्रमाणे आपण गोळा तयार करून घेऊ आणि अगदी हलक्या हाताने आपण त्याची पारी लाटू. अगदी हलक्या हाताने पारी लाटायची आहे, जास्त दाब द्यायचा नाही.
त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे जरा जाडसर अशी पारी लाटून आपण घेतलेली आहे. आता गोल अशा आकार देऊन आपण त्याच्या पुऱ्या करून घेऊ. मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मोठ्या आचेवरती आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तेल कडक झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता पुऱ्या सोडून घेऊया. या पुऱ्या एका बाजूने टेम फुगल्यानंतर आपण त्याला परतून घेऊ. अगदी 2 ते 3 मिनिटं लागतील या पुऱ्या तळण्यासाठी. लालसर असा रंग येईपर्यंत आपण याला तळून घेऊया. तुम्ही बघू शकता पुऱ्या कशा टम्म फुगलेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. कशा झाल्या ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.